थांब. हा व्हिडिओ चुकून तुझ्यासमोर आला नाही. स्वामींनी स्वतः तुला हा संदेश पाठवलाय. आज तू खूप त्रस्त आहेस ना? मनात विचारांचं वादळ आहे. डोळ्यात पाणी लपून तू जगासमोर हसतोयस ना? स्वामी म्हणतात, बाळा, आज रात्रीनंतर तुझं नशीब बदलणार आहे. पण हा संदेश तुला शेवटपर्यंत ऐकावा लागेल. अक्कलकोटात एक भक्त आला होता. त्याच्याकडे काहीच राहिलं नव्हतं. सगळ्यांनी त्याला सोडलं होतं. तो स्वामींसमोर गेला आणि फक्त रडत बसला. स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि फक्त 3 शब्द बोलले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या भक्ताला वाटलं, स्वामी काहीच उपाय नाही दिला तुम्ही. तो घरी गेला आणि त्याच रात्री त्याच्या आयुष्यात अशी घटना घडली की त्याचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. त्याला नोकरी मिळाली, घर मिळालं, सन्मान मिळाला. कारण स्वामींचा शब्द कधीच खोटा ठरत नाही. आज स्वामी तुझ्यासाठी तेच 3 शब्द घेऊन आलेत. बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, मी बघतोय तू रात्री झोपत नाहीस, सतत विचार करत असतोस. माझं काय होईल, माझ्या घरच्यांचं काय होईल, लोकांनी मला का फसवलं, जवळच्या माणसाने मला का दुखावलं. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या विचार करण्याचे दिवस संपले. आता कृती करण्याचे दिवस सुरू झालेत. मी तुझ्या घरात आलोय. तुझ्या घरातली नकारात्मक ऊर्जा मी काढून टाकली आहे. तुझ्या अडचणी मी माझ्या झोळीत घेतल्या आहेत. तू आता मोकळा आहेस. तू फक्त एक काम कर. उद्यापासून कोणालाही घाबरू नकोस. तुला जे योग्य वाटतंय तेच कर. प्रामाणिकपणे काम करत राहा. बाकी सगळं मी बघून घेईन. ज्याने तुला त्रास दिला, ज्याने तुझ्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचा हिशोब मी करेन. तू तुझा वेळ त्यांच्यावर वाया घालवू नकोस. तू शांत राहा. तुझं मौन हेच तुझं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. तुझ्या नशिबाचं दार, बंद झालेलं जे दार होतं ते मी आज रात्रीपासून उघडतोय. जे काम कित्येक महिन्यांपासून अडकलंय ते काम आता होणार आहे. ज्या पैशांची तू वाट बघतोयस तो पैसा तुझ्याकडे येणार आहे. ज्या माणसाची तू वाट बघतोयस त्याचा फोन तुला येणार आहे. हा माझा आशीर्वाद आहे. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी फक्त त्यांनाच मदत करतात जे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतात. अर्धा विश्वास ठेवू नकोस. पूर्ण विश्वास ठेव आणि तुझे प्रयत्न चालू ठेव. आज रात्री झोपताना 11 वेळा श्री स्वामी समर्थ असं मनापासून म्हण आणि उद्या सकाळी उठल्यावर पहिलं काम कोणालाही न दुखावता तुझ्या दिवसाची सुरुवात कर. जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहील त्याला मी 24 तासांच्या आत त्याचे स्वप्न पूर्ण करेल आणि एक गोड बातमी देईन. हा माझा शब्द आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा होता भाग 1 100 भागांमधला हा स्वामी संदेश भाग 1. आणि उद्या भाग 2 मध्ये मी तुझ्या पैशांच्या अडचणीबद्दल बोलणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.